अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा लिलाव झालाय। रत्नागिरीमधील मुमके हे दाऊदचं जन्मगाव आहे आणि इथल्या 4 जागांचा लिलाव करण्यात आला। यापैकी 2 जमिनींना कोट्यवधींची बोली लागली। अजय श्रीवास्तव यांनी या जमिनी विकत घेतल्या। ही संपत्ती दाऊदच्या कुटुंबियांच्या नावे आहे। बघूयात डॉनच्या जमिनीच्या लिलावाविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। डॉन दाऊद इब्राहिम झाला उपरा। जन्मगावातील जमिनींचा झाला लिलाव। लाखोंच्या जमिनीसाठी कोट्यवधींची बोली। कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा क्रमांक 1चा शत्रू दाऊद इब्राहिम। जन्मगाव असलेल्या रत्नागिरीच्या मुमक्यात त्याच्या अनेक पिढ्यांचं वास्तव्य होतं। गुन्हेगारीतील काळ्या कमाईतून तिथं त्यानं आणखी संपत्ती घेतली होती। बॉम्बस्फोट प्रकरणानंतर तो सहकुटुंब देश सोडून पसार झाल्यानंतर त्या सर्वच संपत्ती सरकारनं जप्त केल्या आणि त्या लिलावात काढायला सुरुवात केली। त्यापैकी 4 संपत्ती लिलावात काढण्यात आल्या। प्रॉपर्टी आहेत त्या या ठिकाणी लिलावासाठी काढण्यात आलेल्या होत्या। त्यातील प्रॉपर्टी क्रमांक 3 याचा संपूर्ण लिलाव आहे तो जवळपास 2.1 करोड रुपयाला झालेला आहे। तर त्यातील 4 नंबर प्रॉपर्टी आहेत त्याचा लिलाव एकूण 3.28 लाखाला हा करण्यात आलेला आहे। एकूण या संपूर्णपणे लिलावासाठी या 3ऱ्या जमिनीसाठी 4 लोकांनी अर्ज केलेला होता, तर 4थ्या जमिनीसाठी 3 लोकांनी या ठिकाणी अर्ज केलेला होता। उर्वरित 2 जमिनींसाठी कोणीही या ठिकाणी अर्ज केलेला नाहीये आणि त्यासाठी या ठिकाणी कोणी आलं देखील नव्हतं। या ठिकाणी आल्याच्या नंतर ऑनलाईन पद्धतीने ही संपूर्णपणे प्रक्रिया आहे ती पार पडली आहे आणि या संपूर्णपणे लिलावात ज्यांनी रक्कम आहे ती जास्त लावलेली आहे त्यांना ही जमीन आहे ती आता देण्यात आलेली आहे। एकूण 4 मालमत्तांची किंमत सुमारे 19 लाख रुपयांच्या घरात आहे। संपत्ती क्रमांक 1 10,420 चौरस मीटरचा भूखंड ज्याची किंमत 9 लाख रुपये जाहीर करण्यात आली होती। संपत्ती क्रमांक 2 8,953 चौरस मीटरच्या भूखंडाची किंमत सुमारे 8 लाख ठरवण्यात आली। या दोन्ही जमिनींमध्ये बिडरना रस नसल्याचं दिसत होतं। संपत्ती क्रमांक 3 171 चौरस मीटरची शेतजमीन किंमत 15 लाख रुपये। या जमिनीसाठी चौघांनी बोली लावली होती। तिची विक्री 2 कोटी 1 लाखात झाली। संपत्ती क्रमांक 4 1730 चौरस मीटरची जमीन किंमत 1.5 लाख रुपये ठरवण्यात आली होती। त्यासाठी तिघांनी बोली लावली होती। 3,28,000 विक्री करण्यात आली। या दोन्ही जमिनी उच्चांकी बोली लावून अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केल्या। ऑनलाईन टेंडरिंग करण्यात आलेल्या या भूखंडांपैकी फक्त 2च जमिनीची डील फायनल झाली। इतर 2 जमिनींकडे मात्र कोणी ढुंकूनही पाहिलं नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। उन 4 प्रॉपर्टी में 2 प्रॉपर्टी में तो किसी ने कोई पार्टिसिपेट किया ही नहीं। जो बाकी की 2 प्रॉपर्टी थी CA003 एंड CA004 में पार्टिसिपेट किया गया। उसमें पब्लिक ऑक्शन में मैं फिर विनर रहा हूँ, बट बैड लक ई ऑक्शन के अंदर भी विनर रहा हूँ। बट जो बैड लक रहा वो टेंडर ऑक्शन के अंदर अजय श्रीवास्तव में उन्होंने CA003 की प्रॉपर्टी की कीमत लगाई है 2 करोड़ 1 लाख, जो एक मैजिक है। देखते हैं किस तरह पे करते हैं। और सेकेंड वन जो CA004 है उसकी लगाई है 3,28,000। 2 प्रॉपर्टी को लगी है, 2 प्रॉपर्टी को कोई बिडर नहीं आए थे। मैंने तो 3 और 4 नंबर के लिए लगाई थी। वो बहुत हाई रेट में गया है, 2 गुंठा कुछ 2 करोड़ पे गया है। 4th नंबर की थी वो 156 था उसका बेस प्राइस, वो 328 में बिकी है। दाऊद इब्राहिम भारतात परतून आत्मसमर्पण करणार असल्याच्या बातम्या काही वर्षांपूर्वी चर्चेत होत्या। त्याच्या अटी मान्य न झाल्यामुळे त्यानं विचार बदलल्याचं बोललं जात होतं। सरकारनं केलेली जप्ती आणि संपत्तीचा सुरू असलेला लिलाव यामुळे तो आता उपरा ठरताना दिसतो। जन्मगावातल्या संपत्तीचा लिलाव झाल्यामुळे त्याच्या साम्राज्याला नक्कीच धक्का बसलाय। मुंबईहून निखिल चव्हाणसह रशीद इनामदार, पुढारी।